नमस्कार, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी इथं 3 किलो बटाटे घेतलेले पाहू शकता तुम्ही. आणि बटाटे बी अगदी भरपूर मोठे मोठे आहे का. अशा पद्धतीने ह्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची बरं का. आणि लगेच पाण्यात टाकायचे आणि लगेच असे किसायला लागायचे. आता हे बघा, इथं अगदी छोट्या होलाची मी किसणी घेतलेली आहे आणि लगेच मी त्याने किसायला लागलेले आहे. पाहू शकता तुम्ही, खोबरं किसायची ही किसणी आहे. आणि त्याने हे बटाटे आपल्याला अगदी संपूर्ण असे किसून घ्यायचे आणि पाण्याच्या अजिबात वर ठेवायचे नाही, डायरेक्ट पाण्यातच किसायचे आहे. बघा, मी संपूर्ण बटाटे किसून झालेले आहेत. आता मी अगदीच 4-5 वेळा तरी यांना धुवून घेणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, अगदी मस्त असे धुवून घेणार आहे. पहा मैत्रिणींनो, 4-5 वेळा का घ्यायचे आपल्याला धुवून, कारण की पूर्ण त्याचं खराब पाणी हे निघून गेलं पाहिजे. आणि जेवढा तुम्ही तो किस धुसाल तेवढं भारी वाटणार आहे. हे बघा, अगदीच मस्त असं चकाचक निघतो आणि आणखीच पांढरा आपला हा किस दिसतो बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, अगदी मी नळाखाली खळबळून असा हा किस स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. अगदी वर्षभर टिकणारे हे वाळवण आहे मैत्रिणी आणि खूप छान आहे. आपण भरपूर साऱ्या करतो बटाट्यापासून रेसिपी. पाहू शकता, हे सुद्धा बटाट्यापासून अगदीच वेगळ्या पद्धतीने हे वाळवणाचा पदार्थ आहे, अगदी वर्षभर टिकणारा. हे बघा, असं खराब पाणी, हे बघा कसं ते स्टार असतात ते सुद्धा संपूर्ण निघून जातात त्या बटाट्यातून. आता पुन्हा एकदा मी असं हे पाण्यात आता टाकते पिळून, स्वच्छ एकदम घट्ट पिळून टाकायचा हा किस. हे बघा, म्हणजे अगदीच चकाचक असा आपला हा किस होऊन जातो बरं का. पण आज काय बनवायचं मी हे तुम्हाला सांगणारच आहे, तुम्ही पाहू शकता. पण आधी आपण हा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. हे बघा, एकदम स्वच्छ असा निघालेला आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि असं कोणतीही तयारी म्हणतात ना, कोणतीही तयारी न करता असा पटकनी करायला घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. चला, अगदीच याला मस्त असा पुन्हा आपण हे करूया. त्याच्यावरचं मी थोडं थोडं पाणी काढून घेते. पाहू शकता तुम्ही इथं. हे बघा, इकडे चुलीवर आदण ठेवलेलं आहे मी. आदनाला अगदी छान पद्धतीने मैत्रिणी उकळी आलेली आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे. मीठ आपल्या मापानेच टाका, कोणाला किती. आपल्याला आपण जे करणार आहे ते अजिबात खारट व्हायला नाही पाहिजे. इथं हा किस आहे ना, आपल्याला वाफळून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी. हो का, अगदीच साधारण वाफळून घेणार आहे हा किस. पाहू शकता तुम्ही. हे बघा, संपूर्ण किस मी आता त्याच्यात टाकला आहे, त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि अगदी छान मस्तपैकी हा किस वाफळून घेणार आहे. इथं अर्धा किलो शाबूस तांदूळ आहे. हे बघा, ते अर्धा किलो शाबूस तांदूळ अगदी छान भिजलेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता. 2 तास भिजायला टाकले तरी मस्त असे भिजतात. आता हे पूर्ण फोडून मी ह्या चाळणीत वाफळायला ठेवणार आहे. हे बघा, असे 5-1 मिनटं आपल्याला हे वाफळून घ्यायचे मैत्रिणी. तोपर्यंत आपला किसही वाफळतोय तिकडं. मस्त असे साबुदाणा वाफळून झालेला आहे. हे बघा, आणि किसे अगदी छान असा वाफळलेला आहे. का काय गरम किसे. इथं जो मिरचीचा खरडा वाटलेला आहे, हा साबुदाणा मी गार पाण्याने धुवून घेतला आहे पहा मैत्रिणीनो. म्हणजे पूर्ण मोकळा होतो आपला हा साबुदाणा मैत्रिणीनो, पाहू शकता. आणि हा मिरचीचा खरडा मी पूर्ण ह्या साबुदाण्यात टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि पूर्ण साबुदाण्याला लागन हे मिरचीचा ठेसा असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि पूर्ण त्याच्यात वतायचं आहे. हे बघा, आता हाताने ते नाही हलवता येणार कारण की खूप गरम आहे. आपण हे पूर्ण असं कलथ्याने मिक्स करून घेऊया पहा मैत्रिणी. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मी मिक्स करणार आहे. हे बघा, मस्त असं मिक्स करायचे की आपली मिरची संपूर्ण त्याला लागली पाहिजे ना. आपण
किस्सात आधी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं साबुदाण्यात उगाच थोडंसं टाकलेलं आहे मैत्रिणी. अगदी परफेक्ट असं मीठ वगैरे होतं त्याला, अजिबात इकडचं तिकडं जास्त होत नाही. चला आता इथं खोटवर मी कागद आथरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला अगदी छान असे कच्च्या बटाट्याचे वडे मस्त असे बनवायच्यात. पहा, हे वडे एवढे छान लागतात, अगदीच पॉपकॉर्नसारखे टम्म फुगणारे हे वडे मैत्रिणींनो, पाहू शकता. मग आज आपण हे पॉपकॉर्नसारखे टम्म फुगणारे वडे बनवणार आहे. चला आता हे संपूर्ण वडे आपण घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने घालायचे. अगदी मैत्रिणींनो पटापट उरकतं, टाईम नाही लागत. आणि हे वडे खायला एवढे छान लागतात, अगदीच हलके फुलफुलीत मस्तपैकी तयार होतात, खूप छान लागतात. मस्त असे कुरकुरीत हे वडे आपले तयार होतात. हे बघा, मी संपूर्ण इथं वडे घालून घेतलेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि किती छान दिसतात पहा बरं. आता याला 2 दिवस उन्हात अगदीच कडकडीत वाळून द्यायचं. 2 दिवसानंतर पहा काय सुंदर वडे कडकडीत झालेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता मी तुम्हाला इथे हे वडे तळूनसुद्धा दाखवणार आहे की आपले वडे तळल्यावर कसे होतात ते सुद्धा दाखवणार आहे. अगदी पांढरे शुभ्र असे वडे झालेले आहेत. आणि खरंच वर्षभर हे टिकणारे वडे खूप छान उपासासाठी. असं नाही की तुम्ही उपासालाच तळा, कधीही तळून खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही, खूप छान आहेत. चला आता इथं तेल तापले का पाहूया आपण. तेल बी जरा चांगलंच तापायला पाहिजे मस्तपैकी. तेल चांगलं तापलेलं असलं की आपले वडे खरंच खूप छान होतात. हे बघा, तेल आपलं तापलं आहे आणि एक पॉपकॉर्न टाकल्यामुळं तो सुद्धा वर आला आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं तेल तापलं आहे. चला आता वडा सोडून देऊया आपण तेलात. पहा मैत्रिणींनो, खरंच खूप छान असे मस्त टम्म फुगणारे हे पॉपकॉर्नसारखे वडे खूप सुंदर होतात, पाहू शकता तुम्ही. आणि अजिबात त्याला तळायला सुद्धा टाईम लागत नाही बरं का, लगेच तळून होतं मैत्रिणींनो. काहीच टाईम नाही लागत, वेळ नाही लागत. आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे वडे दिसतात. पहा किती सुंदर दिसतात. आता चला तुम्हाला 4-5 वडे तरी मी तळून दाखवते. आता थोडं चांगलं तेल तापलं, हो का, मस्तपैकी फुलतोय तो वडा. आणि खरंच खूप छान टेस्टी वडा असा होतो. खायला बी खूप रुचकर म्हणतात ना, एवढे भारी लागतात हे. पुन्हा आता मी तिसराही वडा घेतलेला आहे बघा. कमीत कमी 4 किंवा 5 मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. हे बघा किती सुंदर दिसतात, अगदीच मस्त असे दिसणारे हे वडे, कच्च्या बटाट्याचे साबुदाणा वडे. अगदीच पॉपकॉर्नसारखे आपले हे वडे तयार होणारे. मैत्रिणी, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि संगीता किचन रेसिपीला पहा, संगीता किचन रेसिपीला नक्कीच एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, हे वाळवणाचे पदार्थ कसे वाटतात तेही मला सांगा. मस्तपैकी खा, मस्तपैकी राहा. खूप छान मस्तपैकी वाळवणाचे पदार्थ आहे मैत्रिणींनो, करीत जा. खूप छान छान आहे. मी अजूनही तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे. पहा, आणि हा आजचा व्हिडिओ हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला, हा साबुदाणा पॉपकॉर्न वडा कसा वाटला नक्कीच मला तुम्ही सांगू शकता की कसे वाटतात ते. पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने एकदा करून खूप छान लागतात. आणि अजिबात टाईम लागत नाही, ना त्याला सोडा लागत नाही, काय लागत. पहा, खूप सोपं आहे करायला.
मग पहा आता आपले हे संपूर्ण पॉपकॉर्न तळून झालेले आहेत, पाहू शकता हे बघा अगदीच कुरकुरीत मस्तपैकी असे झालेत. पहा आपला वडा एकदमच मस्त झाला आहे, खायला बी खूप टेस्टी. एक घास जर तोंडात टाकला ना तर तुम्ही म्हणता खरंच खूपच भारी, अगदीच कमालीची डिश. चला मैत्रिणी, उद्या भेटूया, बाय.